कर्जत कोंडिवडे रस्त्यावर पाण्याने भरलेल्या डबक्यात आंदोलन, पोलीस मित्र संघटनेचे आंदोलन सुरू। कर्जत कोंडिवडे या राज्यमार्ग रस्त्यावर शिरसे गावच्या हद्दीत निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे। त्या रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। त्यामुळे पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन सुरू केले आहे। दरम्यान या अनोख्या आंदोलनाची चर्चा सुरू झाली असून सार्वजनिक बांधकाम खात्यावर खड्डे भरण्यासाठी दबाव येत आहे। कर्जत तालुक्यातील कोंडिवडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिरसे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहेत। त्या ठिकाणी निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होत असून वाहतूक कोंडीची समस्या तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी यांना अनेक अपघात झाले आहेत। त्यामुळे या रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे भरण्यात यावेत यासाठी पोलीस मित्र संघटना रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन करणार असा इशारा दिला होता। सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्याबाबत बांधकाम विभाग देखील सुस्त होता। त्यामुळे आधी जाहीर केलेल्या इशाऱ्यानुसार पोलीस मित्र संघटनेने शिरसे येथे अनोखे आंदोलन केले। पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी सकाळपासून पांढऱ्या शुभ्र कपड्यात रस्त्यावरील चिखलाने भरलेल्या खड्ड्यात बसून आंदोलन सुरू केले। त्या आंदोलनाबाबत जोरदार चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे। संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दशरथ मुने यांच्यासह स्थानिक वाहन चालक यांनी आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे। त्यानंतर दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डे भरण्याची कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते, तर सायंकाळी प्रत्यक्ष खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर YouTube वरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राइब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।